आता पाहूया आताच्या घडीच्या टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। खासदार झालेल्या आमदारांना 20 जून पर्यंत राजीनामा द्यावा लागणार। रणजित शिंदे, बळवंत वानखेडे यांनी राजीनामा दिला। आणखी 4 आमदारांच्या राजीनाम्याची प्रतीक्षा। विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। खानदेश, पूर्व विदर्भातील काही भाग वगळता बहुतांश भागात मोसमी वारे पोहोचले। हवामान विभागाची माहिती। राज्यात कीटकजन्य आजारांमध्ये वाढ। राज्यात आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर। एकूण रुग्णांपैकी 80% रुग्ण मुंबई आणि गडचिरोली जिल्ह्यातील। मुद्रांकाच्या अभय योजनेतून राज्य सरकारला 350 कोटींचा महसूल जमा। या योजनेची 30 जून पर्यंत अंतिम मुदत। 440 कोटींचा निधी महसूल विभागाला मिळणार असल्याची अपेक्षा। नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून व्यक्त। दागिन्यांच्या मुक्त आयातीवर बंदी। दागिने आयातीसाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार। रेशन धान्य घेणाऱ्या ग्राहकांना ई-केवायसी बंधनकारक। राज्य सरकारचा निर्णय। आता बनावट ग्राहकांना बसणार चाप। नाफेड आणि एनसीसीएफ कडून खरेदी होणाऱ्या कांद्याची उच्चस्तरीय चौकशी करावी। तसंच 4000 रुपये प्रति क्विंटलने कांदा खरेदी करण्याची महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी। नीट परीक्षेत ग्रेस मार्क मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांची 23 जूनला पुन्हा परीक्षा। 30 जूनपूर्वी निकाल लागणार। नागपुरात प्रीपेड वीज मीटरला नागरिकांचा वाढता विरोध। आतापर्यंत 25 आंदोलनं। प्रीपेड मीटरमुळे ग्राहकांना फटका बसणार असल्याचा आरोप।